बघा मुलांनो, पुढे काय आहे की थ्रो डे अँड डार्कनेस. बघा, ट्रेन असं बघत नाही की आता अंधार आहे किंवा सकाळ आहे किंवा संध्याकाळ आहे किंवा रात्र आहे. हे असले कसलेही प्रकार ट्रेन आपली बघत नाही. सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, कुठलाही दिवस असो, जी ट्रेन आहे ती न फेल होता न चुकता काय करते तर आपला प्रवास ती कंटिन्यू चालूच ठेवत असते. ती मध्ये थांबत नाही, तर कंटिन्यू आपली ट्रेन काय करत असते, रन करत असते, धावत असते. म्हणजेच बघा, थ्रू डे अँड डार्कनेस. आता इथे तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे तर डार्कनेस दिसत आहे, अंधार झालेला आहे. पण आपली ट्रेन थांबलेली आहे का? नाही. आपली ट्रेन काय करत आहे मुलांनो, तर सुसाट धावताना आपल्याला दिसत आहे. आणि या अंधारात सुद्धा आपली ट्रेन काय करत आहे, विश्रांती न घेता आपलं जे दिलेलं काम आहे ते वेळेवर पूर्ण करण्यासाठी काय करत आहे, दिवस रात्र संध्याकाळ दुपार न बघता आपली ट्रेन जी आहे ती एकसारखी पुढे पुढे धावत आहे. पुढे बघूया. बघा, थ्रो डक्स अँड डाऊन. म्हणजेच इथे काय सांगितलेलं आहे मुलांनो, डक्स म्हणजेच काय तर संध्याकाळ आणि डाऊन म्हणजेच सकाळ असो संध्याकाळ असो काहीही असो, आपल्या ट्रेनला जी काही ऑर्डर दिली जाते ती ऑर्डर आपली ट्रेन जी आहे ती फॉलो करतच असते. म्हणजेच पॅसेंजर असो किंवा इतर कुठल्याही जड अशा वस्तू असो, त्या घेऊन जाण्याचं जे काही काम आहे ते आपली जी ट्रेन आहे ती करतच असते. तेही न आपली ट्रेन इथे न थांबता ती काय करत असते, आपलं काम जे आहे ते कंटिन्यू करत असते. तसंच आपल्याला देखील काय करायचं आहे मुलांनो, ट्रेनकडनं काय शिकायचं आहे तर हेच की आपण ही न थकता आपला जो काही रुटीनचा जे काही स्टडी आहे ते आपल्याला न थांबता स्टॉप न देता आपल्याला काय करायचं आहे तर पुढे कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. फक्त परीक्षेच्या वेळेस जर आपण अभ्यास केला तर काय होईल मुलांनो, तर अचानक आपल्यावरती वर्षभराचा लोड येऊ शकतो. म्हणून आपण काय करायचं आहे मुलांनो, डे बाय डे आपण डेली जर अभ्यास केला तर आपल्यावरती कुठलंही बर्डन येणार नाही आहे, कुठलाही ताणतणाव येणार नाही आहे आणि आपण व्यवस्थितरित्या काय करणार आहोत, आपली जी काही परीक्षा आहे ती छान देणार आहोत. जर आपण डेली अभ्यास केला, स्टडी केली तर काय होईल मुलांनो, तर नक्कीच आपण जे काही स्वप्न बघितले आहे ती पूर्ण होण्याची काय आहे मुलांनो, 100% शक्यता आहेच. बघा मुलांनो, आपली जी ट्रेन आहे ती बघत आहे का की इथे आता काय होत आहे, सकाळ होत आहे किंवा संध्याकाळ होत आहे? नाही. ती काहीही असो, दिवसाचे 24 तास काय करत असते तर रन करत असते. तसंच आपल्याला काही वेळ मजा मस्तीतला काढून काय करायचं आहे तर आपल्याला स्टडी करायचे आहे. का बरं? कारण आपलं जे एम आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी. पुढे बघूया मुलांना. बघा, पुढे काय सांगितलेलं आहे की ओव्हर द माउंटेन्स. आता आपण मगाशी अभ्यासल्याप्रमाणेच की आता ती काय करत आहेत की माउंटेनवरती चढत आहे. ओव्हर द माउंटेन म्हणजे माउंटेनवरून चढते ही, माउंटेनमधून ती उतरते देखील. पुढे बघूया. ओव्हर द प्लेन्स. बघा, आपली जी ट्रेन आहे सकाळ बघत नाही, संध्याकाळ बघत नाही, दुपार बघत नाही, मग माउंटेन येऊ, रिव्हर्स येऊ की प्लेन्स येऊ, आपली ट्रेन कशालाही घाबरत नाही. तर ती कंटिन्यू काय करत असते मुलांनो, रन करत असते, ती धावतच असते. बघा, आता माउंटेन देखील आलेलं आहे तरी सुद्धा आपली ट्रेन थांबलेली आहे का मुलांनो? नाही. तर ते तिचे काम जे आहे पुढे कंटिन्यू रन करण्याचे ते करत आहे. बघा मुलांनो, ओव्हर द प्लेन्स. आता ती कुठनं जात आहे, माउंटेनमधून उतरलेली आहे. आता ती मैदानांवरून सुद्धा काय करत आहे तर धावत आहे. पुढे बघूया. ओव्हर द रिव्हर्स. ती पुन्हा काय करत आहे तर माउंटेनमधून सुद्धा उतरलेली आहे, मैदानांवरून सुद्धा ती धावत आहे. तसेच ती ब्रिज म्हणजे हे जे काही नदीचा ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं सुद्धा काय करत आहे तर आपली जी ट्रेन आहे ती धावत आहे. म्हणजेच कुठलाही मध्ये अडथळा येऊ ती कुठेही बघणार नाही, तिला फक्त जे काही काम दिलेलं आहे तेच काम ती करत आहे. म्हणजे पॅसेंजर जरी असले किंवा काही वस्तू जरी असल्या तरी त्या पोहोचवण्याचं काम कुणाला दिलेलं आहे, ट्रेनला. आणि ती प्रामाणिकपणे काय करत आहे तर ते करत आहे. मग माउंटेन सुद्धा ती पार करते, रिव्हर्स करते, तसेच प्लेन्सवरून सुद्धा ती काय करत आहे मुलांनो तर जात आहे. पुढे बघा.
बघा, हिअर कम द ट्रेन्स. आता मुलांनो, ही जी ट्रेन आहे ह्या सगळ्याकडनं येते. म्हणजेच कुठनं? पर्वत असो, नद्या असो, मैदानं असो, ह्या सगळ्यांवरनं आपली ट्रेन काय येत असते? तर चालत असते. तेही अगदी स्पीडने काय करत असते? रन करत असते. पुढे बघूया. बघा मुलांनी, इथे आपल्याला आपली जी काही ट्रेन आहे ती धावताना दिसत आहे. बघा, इथे अर्थ सुद्धा सांगितलेला आहे की रेल्वे पर्वत, मैदान आणि नद्यांना पार करून आपली ट्रेन जी आहे ती सतत काय करत आहे? रन करत आहे, धावत येत आहे. ती नद्यांना, पर्वतांना आणिच मैदानांना काय करत आहे? तर पार करून येत आहे. आणि आपण जर ट्रेनमध्ये बसलो तर हे सगळं दृश्य जे आहे ते आपल्याला दिसत असतं. जशी आपली ट्रेन ज्या ज्या ठिकाणावरून प्रवास करत असते ते सगळे ठिकाण काय करत असतात? पिक्चराइज होत असतात आणि आपल्या माइंडमध्ये काय होतात मुलांना? तर सेट होतात. आणि ते सगळं आपण जेव्हा विंडो सीटमध्ये बसू तेव्हा आपल्याला ते सगळे जे मेमराइज डेज आहे ते आपल्याला सगळे आठवणार आहेत. नक्कीच याचा अनुभव आपल्याला काय करायचा आहे? तर घ्यायचा आहे. पुढे बघूया. बघा, इथे देखील काय सांगितलेलं आहे की रेल्वे पर्वत, मैदान आणि नद्यांना पार करून येते. आपली जी ट्रेन आहे काय मुलांना? तर रेल्वे, पर्वत, मैदान आणि काय मुलांना? तर नद्यांना, हे ज्या नद्या आहे त्या नद्यांच्या ब्रिजवरून आपली जी रेल्वे आहे ती काय करते? तर पार करून येत असते. बघा मुलांना, इथे काय सांगितलेलं आहे की ती प्रवाशांना घेऊन, मौल्यवान वस्तूंना घेऊन आणि टपाल यांना न विसरता घेऊन येते. बघा, टपाल म्हणजेच काय मुलांना? जर काही आपले संदेश असेल, काही कागदपत्र असतील जे खूप इम्पॉर्टंट असेल ते सुद्धा काय करत असते? ते सुद्धा आपली जी काही ट्रेन आहे ते घेऊन जात असते. बघा मुलांनो, इथे सांगितल्याप्रमाणे ती प्रवाशांना, कुणाला मुलांना? प्रवाशांना, म्हणजेच आपण जे काही पॅसेंजर्स आहोत जे ट्रेनमध्ये बसतो त्यांना, प्रवाशांना घेऊन, मौल्यवान वस्तूंना घेऊन, कुणाला मुलांना? पॅसेंजर्सला घेऊन, प्रेवाईस लोड घेऊन आणि टपाल यांना न विसरता घेऊन येते. कशाला मुलांना? टपाल याला सुद्धा ती काय करत असते? घेऊन येत असते. म्हणजेच अजिबात न थांबता, कसल्याही गोष्टीला ती न जुमानता काय करते? तर पुढे 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 जात असते, चालत असते, धावत असते. बघा मुलांना, पुढे बघूया. बघा, पुढे काय सांगितलेलं आहे की 1000 मालगाड्या दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ धावत असतात. जर आपण तर फक्त ट्रेनमध्ये किंवा लोकलमध्ये प्रवास करतो, पण आणखीही अशा गाड्या आहेत ज्याच्यामध्ये माल वाहतूक केली जाते. जसे की धान्य असेल, डाळी असेल किंवा कापूस असेल, इतर काही कापड असेल, ह्या सगळ्या गोष्टींची वाहतूक कोण करते मुलांना? तर आपल्या मालगाड्या ज्या आहेत त्या करत असतात. मालगाड्या म्हणजेच कुठल्या गाड्या मुलांना? तर अशा गाड्या की ज्यामध्ये वस्तूंचं वहन केलं जातं. म्हणजेच जी काही लोकल असते, मेल असते, त्यामध्ये पॅसेंजर्स काय करत असतात? ट्रॅव्हलिंग करत असतात, प्रवास करत असतात. पण ज्या काही मालगाड्या असतात त्या मालगाड्यामध्ये काय असतं मुलांना? काही पदार्थ असतात किंवा काही काय असतात मुलांना? तर त्या गाड्यांमध्ये काही वस्तू असतात, काही धान्य असतं किंवा काही साठा असतो किंवा काही रॉ मटेरियल असतं, म्हणजेच कच्चा माल असतो जो आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचा असतो. तोच काम कोण करत असतं मुलांना? तर आपल्या मालगाड्या करत असतात. मग त्या मालगाड्या दिवस बघत नाही, रात्र बघत नाही, सुसाट काय करतात मुलांना? धावत सुटतात आणि आपले जे टार्गेट आहेत ते कंप्लीट करत असतात. कुठल्या मुलांना? तर ह्या ज्या मालगाड्या आहेत त्या मालगाड्या म्हणजेच त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल एखादी ट्रेन तर आपवरती लिहिलेलं हे असतं की याच्यामध्ये काय आहे? पेट्रोल आहे किंवा वॉटर आहे किंवा आणखी कुठलं लिक्विड आहे. ह्या सगळ्या आपल्याला हे जे ट्रेन आहे मुलांना, मालगाड्या आहे त्याच्यावरती लिहिलेलं असतं. तसेच काही गोष्टी ज्या आहेत, जसं मोठमोठे यंत्र असतील, त्यांचे पार्ट्स असतील, छोटे छोटे पार्ट्स, तर ते सुद्धा मालगाड्या काय करतात मुलांना? वाहून घेऊन जातात. पुढे बघूया. बघा, आणखी रेल्वे गाड्या काय करतात मुलांना? तर रेल्वे पर्वत, मैदान आणि नद्यांना पार करून
जात असतात. बघा मुलांनो, रेल्वे ही जी आहे आपल्या आयुष्यातील ही एक खूप महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे, एक वाहन आहे. कारण रेल्वेमुळेच आपण काय करू शकतो मुलांनो, तर कमी खर्चामध्ये किंवा कमी वेळेमध्ये आपण काय करू शकतो, तर प्रवास करू शकतो, ट्रॅव्हलिंग करू शकतो. म्हणून ही जी रेल्वे आहे ती फक्त आपल्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. रेल्वे जी आहे ती त्याचे जे ट्रॅक आहेत, रेल्वेचे ट्रॅक ते प्रत्येक राज्याला कसे आहेत मुलांनो, तर जोडलेले आहेत. म्हणून आपण काय करतो, तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या राज्यातून तिसऱ्या राज्यात असे काय करत असतो मुलांनो, ट्रॅव्हलिंग. आपली जी मालगाडी आहे किंवा आपली जी मेल आहे ती तशी ट्रॅव्हल करत असते, तसे प्रवास करत असते. जर एखाद्या वस्तूला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर मुलांना काय होतं की आपली जी काही मालगाडी आहे किंवा मेल आहे ते आपल्याला पोहोचवत असते. म्हणजेच हे जे काही वृत्त जाळं असतं ते सगळं जाळं जे आहे ते ह्या ट्रेनचं आहे. आणि त्या ट्रेनच्या ट्रॅकनेच काय आहे मुलांनो, तर प्रत्येक राज्य एकमेकांशी कसे आहेत तर जोडलेले आहेत. म्हणून आपण काय करू शकतो की एका राज्यातून दुसऱ्या राज्याला पुरवठा करू शकतो. जर आपल्याकडे धान्य जास्त असेल तर आपण काय करतो मुलांनो, ते धान्य आपण आपल्या मालगाडीच्या सहाय्याने म्हणजेच ह्या ट्रेनच्या सहाय्याने आपण काय करतो, तर दुसऱ्या राज्यामध्ये पोहोचवतो. आणि त्यांच्याकडे जर खनिज पदार्थ असेल किंवा पेट्रोलियम वस्तू असतील तर ते काय करतात, आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत त्याच मालगाड्याच्या सहाय्याने आपल्या राज्यापर्यंत पोहोचवतात. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे हे जे काही ट्रेन आहे त्या आपल्या लाईफमध्ये खूपच व्हॅल्युएबल आहे, खूपच महत्त्वाच्या आहेत. म्हणून ट्रेनचा प्रवास आपल्याला काय करायचा आहे, तर करून बघायचा आहे. आणि काय आपल्याला फील होतं, किती आपण त्या ट्रेनमध्ये एन्जॉय करतो, हे नक्कीच तुम्ही काय करायचं आहे, तर अनुभव करायचा आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपण 3.1 ट्रेन्स हे काय केलेलं आहे, तर हा जो चॅप्टर आहे तो आपण लर्न केलेला आहे. आणि ट्रेन आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. बघा मुलांनो, तर ट्रेन्समधील ज्या काही हार्ड वर्ड्स किंवा काही वर्ड्स आलेले आहेत त्या वर्ड्सचं आपण काय बघणार आहोत, तर मिनिंग बघणार आहोत. बघा मुलांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तर प्रत्येक वर्डची स्पेलिंग बोलायची आहे, जेणेकरून झालेला जो काही पाठ आहे त्याने तुम्हाला काय होईल की आठवेल की अरे हा शब्द तर मी मागच्याच लेसनमध्ये शिकलेलो. आणि येणारा जो शब्द आहे कदाचित आपण तो पुढच्याही लेसनमध्ये काय करू शकतो, तो आपल्याला शिकता येतो. किंवा हा जो वर्ड आहे तो पुढच्या लेसनमध्ये सुद्धा काय केलेला आहे, तर मी तो कॅच केलेला आहे. म्हणजेच तुम्हाला तो शब्द येत आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक शब्दाची स्पेलिंग ही बोलायचीच आहे. जेणेकरून काय होईल मुलांनो, की आपल्याला मागच्या पाठामध्ये झालेले जे काही वर्ड्स आहे, या जे काही आपण आत्ता ह्या पाठामध्ये शिकत आहोत आणि येणारा जो पाठ आहे त्यामधले जे काही आपल्याला वर्ड्स आहे त्याचे अर्थ जे आहेत ते समजतील. आणि आपल्याला काय करता येईल मुलांनो, तर प्रत्येक शब्दाचा अर्थ स्वतःहूनच सांगता येईल. बघा मुलांनो, इथे काय आहे वर्ड्स, बघा वर्ड्स मिनिंग. आता वर्ड्स मिनिंग म्हणजे काय हे आपण मागच्याच पाठामध्ये बघितलेलं होतं. सांगा पाहू मुलांनो, WORD वर्ड म्हणजेच काय मुलांनो, अगदी बरोबर, वर्ड म्हणजेच शब्द. व्हेरी गुड. आणि मिनिंग म्हणजेच काय मुलांनो, तर मिनिंग म्हणजेच बघा MEANING. मिनिंग म्हणजेच काय मुलांनो, अगदी बरोबर, मिनिंग म्हणजेच अर्थ. बरोबर. आता मुलांनो, वर्ड मिनिंग म्हणजेच काय, की शब्दांचा अर्थ आपण काय करत आहोत. द 3.1 ट्रेन्स हे जे काही आपलं चॅप्टर आहे त्यातले काही शब्द आहेत त्यांचा आपण काय बघणार आहोत, इथे वर्ड मिनिंग बघणार आहोत. वर्ड मिनिंग म्हणजेच काय मुलांनो, बरोबर, शब्दांचा अर्थ. बघा मुलांनो, पहिला आपल्याला इथे आलेला आहे वर्ड, तो कुठला वर्ड आहे मुलांनो, बघा MAIL. कुठला मुलांनो, MAIL. मेल म्हणजेच काय मुलांनो, बरोबर, मेल म्हणजेच टपाल. काय मुलांनो, मेल म्हणजेच टपाल. आता बघा सेकंड आहे प्रिसियस. काय आहे मुलांनो, सेकंड प्रिसियस. स्पेलिंग बघा मुलांनो, PRECIOUS. प्रिसियस. प्रिसियस म्हणजेच काय मुलांनो, तर किमती, बहुमोल
अशा काही गोष्टी आहेत, असे काही पदार्थ आहेत, असे काही साठवण आहे जे आपण काय करतो, ट्रेनच्या माध्यमातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये काय करत असतो, पाठवत असतो. काय मुलांना, तो प्रिसियस म्हणजेच मौल्यवान वस्तू ह्या आपण काय करत असतो, ट्रेनच्या सहाय्याने निर्यात देखील करू शकतो किंवा आयात देखील करू शकतो. बघा मुलांना, पुन्हा एकदा बघा, PRECIOUS, प्रिसियस म्हणजेच काय मुलांना, तर बहुमोल किंवा किमती अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या ट्रेनच्या सहाय्याने आपल्याला आयात निर्यात करता येऊ शकतात. थर्ड बघा मुलांना, थर्ड काय आहे, थर्ड आहे विदाऊट फेल. विदाऊट फेल म्हणजेच काय मुलांना, तर न चुकता. विदाऊट फेल म्हणजेच काय मुलांना, तर न चुकता. बघा, WITHOUTFAIL, विदाऊट फेल. काय मुलांना, विदाऊट फेल. विदाऊट फेल म्हणजेच काय, की न चुकता. जी आपली ट्रेन आहे ती विदाऊट फेल काय करत असते, पॅसेंजर्सला एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी पोचवत असते. तसेच ज्या काही बहुमोल वस्तू आहेत किंवा यंत्राचे ज्या काही पार्ट्स आहेत ते सुद्धा ती ट्रेन जी आहे, मालगाड्या ज्या आहेत ती काय करत असते, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका ठिकाणातून दुसऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी काय करत असते, आपली ट्रेन जी आहे ती पोचवत असते. पुढचा वर्ड्स घेऊया मुलांना. पुढे बघा काय सांगितलंय, फोर्थ बघा, फ्राईट कार्स म्हणजेच FREIGHT, फ्राईट, आणि कार्स CARS, कार्स. कार्स म्हणजेच काय मुलांना, तर मालगाड्या. आता आपण नक्की जेव्हा रेल्वे स्टेशनवरती गेलो असेल, प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर गेला असणार तर तुम्हाला काय दिसत आहेत मुलांना, फ्रॅट कार्स म्हणजेच मालगाड्या या तुम्हाला नक्कीच दिसलेल्या असेल. बघा ना, जेव्हा आपली लोकल येते, लोकल येण्याच्या आधी आपल्याला काय बोललं जातं, की एक जी महत्त्वाची मेल आहे किंवा गाडी आहे ती आता इथनं काय करणार आहे, प्रवास करणार आहे, जाणार आहे. म्हणून सगळ्यांनी काय करायचं आहे, अलर्ट राहायचं आहे किंवा मागे उभं राहायचं आहे किंवा त्या पटरीवरती जायचं नाही आहे, अशा आपल्याला सूचना बघा ऐकायला येतात, हो की नाही. तसंच आपल्या ज्या मालगाड्या आहेत जर त्या जात असतील तर जे काही रेल्वे ट्रॅक आहे त्यावरती उभं तर राहायचंच नाही आहे, पण प्लॅटफॉर्मवरून सुद्धा थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, मागे उभं राहायचं आहे. का मुलांना, कारण ज्या मालगाड्या आहेत त्या भरधाव वेगाने, खूप वेगाने काय करत असतात, तर पुढे जात असतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर रेल्वे पटरीपासून किंवा आपला जो काही प्लॅटफॉर्म आहे त्यापासून थोड्या अंतरावर आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्या सगळ्या मालगाड्या ज्या आहेत त्या बघायच्या आहेत आणि त्यावर जे काही नाव वगैरे आलेलं असेल ज्या डब्यांवरती ते आपल्याला वाचायचं आहे, की यामध्ये आता कुठल्या वस्तू असणार आहे याचा अंदाज घ्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला कळेल की ज्या काही मालगाड्या आहे त्याच्यामध्ये काय आहे. बघा, जर असे गोल 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 आपल्याला डबे दिसले ना, तर त्या डब्यांवरती लिहिलेलं असतं बघा, काही वॉटर असतं किंवा काही एखाद्या लिक्विड वस्तू असतात, जसं पेट्रोल असतं, डिझेल असतं. हे सगळं त्या कशावरती लिहिलेलं असतं मुलांना, ज्या काही गाड्या असतात त्या गाड्यांवरती ते लिहिलेलं असतं. पुढं बघा मुलांना, फिफ्थ आहे डस्क. डस्क बघा मुलांना, DUSK. काय मुलांना, DUSK. डस्क म्हणजेच काय मुलांना, सायंकाळ. बघा ना, आपण तरी दुपारी जर प्रवास केला तर आपण काय करतो, संध्याकाळी आराम करतो. पण आपले जे काही ट्रेन आहे ते अजिबात विदाऊट फेल काय करत असते, प्रवास करतच असते. न थांबता काय करते आपली ट्रेन, प्रवास करतच असते. मग सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो किंवा सकाळ व्हायची असेल तरी सुद्धा आपली ट्रेन जी आहे ती थांबत नाही. ती कंटिन्युअसली काय असते, तर ती रनिंग करत असते, चालूच असते. बघा मुलांनो, इथे डस्क म्हणजेच काय, की सायंकाळ. सायंकाळी सुद्धा आपली ट्रेन थांबते का, नाही. मग त्या मालगाड्या असो, मेल असो किंवा इतर ज्या रेल्वे असो त्या काय करतात मुलांनो, तर सकाळ असो संध्याकाळ असो काहीही बघत नाही. त्या फक्त त्यांना दिलेलं जे काम आहे धावण्याचं, रनिंग करण्याचं त्या करत असतात. पण ज्या ठिकाणी डेस्टिनेशन असेल म्हणजेच प्रवाशांना थांबायचं असेल त्या ठिकाणी आपली जी ट्रेन आहे, मेल आहे, ती काय करत असते, स्टॉप घेत असते आणि तिथे आपल्याला काय करते, उतरवते, स्टॉप होते. तर तसंच मुलांनो
नेक्स्ट आहे डाऊन. डाऊन म्हणजेच काय मुलांना बघा, DAWN म्हणजे उषकाल. म्हणजे सकाळ व्हायची असेल तरी सुद्धा आपली जी ट्रेन आहे, मालगाड्या आहेत, त्या थांबत नाही. त्या कंटिन्युअसली काय असतात मुलांनो, तर आपलं काम करत असतात, धावत असतात, रनिंग ह्या करत असतात. बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे काय शिकलेलो आहोत, तर 3.1 ट्रेन्स हे जे चॅप्टर आहे ते आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. बघा मुलांनो, आपण ट्रेन्स याचं महत्त्व आपण इथे समजून घेतलेलं आहे आणि ट्रेन्सचं आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहेत. तसेच या चॅप्टरमध्ये आलेले जे काही वर्ड्स आहेत त्याचं मिनिंगसुद्धा आपण इथे अभ्यासलं. तर नक्कीच मुलांनो, 3.1 हे जे चॅप्टर आहे ट्रेन्स हे तुम्हाला नक्कीच कळालेलं असेलच आणि त्यात काही वर्ड्स मिनिंगसुद्धा आलेले आहेत जे आपण समजून घेतलेले आहेत. तर नक्कीच मुलांनो, तुम्हाला 3.1 ट्रेन्स हे जे चॅप्टर आहे ते कळालेलं असेलच. तर आपण पुढच्या लेसनमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.